त्यांनी मान्य केलं आणि 23-24 मध्ये ही 55 कोटी रुपयाच्या जी रक्कम शेतकऱ्यांना द्यायची राहिलेली आहे ती आणि नक्कीची 119 कोटी रुपये ही जी रक्कम द्यायची राहिली ती रक्कम सुद्धा 31 ऑगस्ट पर्यंत एआयसी कंपनी ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करणार आहे हा शब्द आजच्या बैठकीमध्ये दिला. त्याचबरोबर 2024 मध्ये ज्या सरकारी पात्र शेतकऱ्यांच्या बाबतीमधला विषय होता त्या सुद्धा या ठिकाणी निकाली काढण्याच्या संदर्भात आणि 31 ऑगस्ट पर्यंत खर्च सुद्धा शेतकऱ्यांना त्यांच्या अधिक त्यांच्या खात्यावरती जमा होईल हे सुद्धा शब्द या ठिकाणी दिलेला आहे. नैसर्गिक आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये जे काही नुकसान झालेलं आहे त्या नुकसान भरपाईमध्ये तुम्ही इंटिमेशन दिलं ते इंटिमेशन उशिरा दिलं 8 तासापेक्षा जास्त उशिरा दिलं त्याच्यामुळे त्यांचं इंटिमेशन ग्राह्य ठरलं नाही. अशा ज्या काही गोष्टी होत्या त्या सर्व गोष्टी आता बाजूला सांगतील. त्यांनी इंटिमेशन दिलं असेल दिलं असेल पण त्या शेतकऱ्यांना आता या विमा कंपनीच्या एकूण नियमाने त्यांना सुद्धा विमा कंपनीने पैसे देण्याचे बंधनकारक आहे हा निर्णय झाला. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील पीक विमा ज्या शेतकऱ्यांनी उतरवलेला आहे त्या सर्वांना या आजच्या बैठकीतून पूर्णपणानं एक फार मोठा दिलासा देण्याचं काम आम्ही सर्वांनी प्रयत्नपूर्वक केलं.